तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आऊसाहेब, तुम्ही बोलला ते अगदी योग्य. आपल्याकडे जहागिरी आहे, स्वतंत्र राज्य नाही. आणि जर आपल्याकडे सुसज्ज, सशक्त आणि स्वतंत्र गुप्तहेर खातं नसेल तर ते आपण कधीच उभारू शकणार नाही. आम्हाला माफ करा आऊसाहेब, कदाचित आम्ही आमच्या वयापेक्षा अधिक बोलतो आहोत, परंतु आज ना उद्या दुश्मन संपूर्ण शक्तीनिशी आपला बिमोड करायला आपल्या अंगावर चालून येईल. कोण जाणो, आबासाहेबांवर जसे आले तसे अनेक शत्रू एकाच वेळी चालून येतील. आबासाहेबांना तेव्हा माघार घ्यावी लागली, नाहीतर महापराक्रमी आबासाहेबांनी तेव्हा स्वराज्य उभे केले असते. उद्या आमच्यावर हीच वेळ येईल आणि आम्ही मात्र आपल्या लहान मालात गाफील बसून राहू. मग काय होऊ शकेल आऊसाहेब? इतक्या मोठ्या खेळात आपले बोटावर मोजण्या इतके हेर काय करू शकणार आहेत? आम्ही आपल्याच तोंडून बुडालेल्या साम्राज्याच्या कहाण्या त्यांच्या कारणासहित ऐकल्या आहेत. अल्लाउद्दीन खिल्जी सारख्या दूरदेशीचा सेनापती निव्वळ 8,000ची फौज घेऊन हजारो मैल दौडत दक्षिणेत दाखल होतो, तरी राजा रामदेवरायाला खबर नाही. तो विंध्य पर्वत ओलांडून रामदेवरायाच्या राज्यात प्रवेश करतो, तरीही त्याला खबर नाही. खिल्जी दारात येऊन उभा राहतो, तरी रामदेवराय गाफील. आणि मग काय होते तर अल्पशा फौजेनिशी खिल्जी राजा रामदेवरायाचे महान यादवांचे स्वराज्य धुळीला मिळवतो. दुश्मन चालून येतो आहे हे जर यादवांच्या राजाला वेळीपूर्वीच समजले असते तर 1,00,000ची फौज सोबतीला घेऊन गुजरातच्या मोहिमेवर गेलेला त्याचा मुलगा शंकर देवराय खिल्जीचे पारिपत्य करायला हजर राहिला असता. त्यामुळे कदाचित या दक्षिण भूमीवर काही तर संपूर्ण देशावर गडद झालेले हे हिरवे संकट कधीच रोखता आले असते. विजयनगर साम्राज्याच्या उदयाची आणि अस्ताची कहाणी आबासाहेबांनी बंगळुरात असताना आम्हाला कित्येकदा सांगितली आहे. शत्रूच्या गोठातील हेर भरल्या दरबारात फिरत होते. सगळी माहिती कच्चे दुवे बहामणी सुलतानांना पुरवत होते. शत्रूच्या हालचाली शिगेला पोचल्या. बाहेर विजयनगरचे सर्व शत्रू एकवटले, तरी विजयनगरचा दरबार गाफील राहिला आणि म्हणूनच समृद्ध विजयनगरच्या साम्राज्याचा ऱ्हास झाला. फार मागे जाण्याची गरज नाही आऊसाहेब. काल परवा आमचे मेहुणे विजापूरचे निष्ठावंत सेवक बाबाजी राजे निंबाळकर शेवटच्या क्षणापर्यंत अनभिज्ञ राहिले. अंबर खान आपल्याला कैद करायला येतो की आपली जुनी मैत्री निभावायला येतो हेच त्यांना शेवटपर्यंत कळले नाही. म्हणून आज ते पकडले गेले, बिजापूर दरबारचे कैदी बनले आणि त्याहून अधिक शर्मेची बाब म्हणजे आज ते शक्तीने बाटलेले मुसलमान म्हणून वावरत आहेत. त्या उलट रक्ताचा एक थेंबही न सांडता रोडीश्वर स्वराज्यातील सामील झाला. प्रचंड गडावर भगवा फडकवून लाखोची दौलत पदरात पडली आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचे तोरण आपण बांधू शकलो. यापुढे हा स्वराज्याचा अर्थ व्यवस्थेचा कणा ताट राहील अशी यादी आमच्याकडे आहे. कोण आमचे, कोण परके, कोण शत्रू हे आम्ही घर बसल्या जाणतो. हे सर्व का शक्य झाले ते आपणही जाणता आऊसाहेब. सर्व बाबींचा अभ्यास करून आपली आणि शत्रूची ताकद पारखून विचारांती आम्ही या योजनेचा घाट घातला आहे. तरीही आमचा निर्णय आम्हाला योग्य वाटत नसेल तर आम्ही आपल्या शब्दाबाहेर कधीच नाही. परंतु आपण परवानगी दिलीत तर आम्ही आपल्याला शब्द देतो की आम्ही आमच्या सशक्त गुप्तहेर खाते आणि जान कुर्बान मावळ्यांच्या साथीने आदिलशाहच काय तर दिल्लीच्या पातशाहाला सुद्धा पाणी पाजू. इंद्राला लाजवेल आम्ही, प्रभू रामचंद्राला साजेल असे स्वराज्य उभे करून दाखवू. आम्ही कितीतरी वेळ बोलत होतो. आम्ही बोलायचे थांबलो तरी आऊसाहेब आमच्याकडे बघतच राहिल्या. आम्हाला वाटले आमची शिष्टाई कमी पडली म्हणून आऊसाहेब शांत आहे.
परंतु दुसऱ्या क्षणी आऊसाहेबांच्या तोंडून जे वाक्य बाहेर पडले त्यामुळे आम्ही समजून गेलो की आऊसाहेबांची आमच्या मनसुब्यास परवानगी मिळाली आहे. शिवबा, कधी इतके मोठे आणि समजदार झालात कळलेच नाही. आईला लेकरू लहानच, परंतु आमचं लेकरू शिवाजीराजे आहेत हे आम्ही विसरलो होतो. थोड्या वेळेसाठी स्वारी समोर उभी असल्याचा भास करून दिला. तुमची भूमिका अतिशय सार्थ आहे शोभा. आम्ही अत्यानंदाने आऊसाहेबांकडे बघून बोललो. आपले संस्कार आम्हाला शांत बसून देत नाहीत आऊसाहेब. स्वतंत्र हेर खाते उभे करण्याचा तुमचा विचार तुमच्या धोरणी राजाच्या मनात येईल असाच आहे. नाना मोशेखोऱ्यांची नियुक्ती गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदी करा. त्यांच्यासारखा अनुभवी आणि धोरणी माणूस आपल्याला दुसरा मिळणार नाही. आम्हाला सुद्धा असेच वाटत होते. माफ करा आऊसाहेब, परंतु हा निर्णय मनोमन घेण्यापूर्वी आम्ही नानांना भेटलो होतो. सर्व काही निश्चित करून तुम्हाला भेटावे असा त्यामागचा हेतू होता. स्वतंत्र गुप्तहेर खाते तयार करण्यासाठी काय काय तयारी करावी लागेल, काय अडचणी येऊ शकतील, या सर्वांचा विचार आम्ही नानासोबत बसून केला आहे. त्याविषयी त्यांच्याशी विस्तृत चर्चासुद्धा केली. आमच्या मनी बेत पक्का झाला तेव्हा आम्ही त्यांना गुप्तहेर प्रमुखपद स्वीकारा म्हणून विनंतीसुद्धा केली. परंतु त्यांनी अगदी आदबीने आम्हाला त्यासाठी नकार दिला. नाना म्हणाले, माफ करा राजे, आम्ही या पदासाठी लायक नाही. स्वतंत्र गुप्तहेर खाते चालवण्यासाठी जी मेहनत, जी हुशारी, जी बुद्धिमत्ता, जो पराक्रम, महत्त्वाकांक्षा, जे गुण, जी अव्वल दर्जाची कलाकारी, जे प्रसंगावधान व बहुआयामी व्यक्तिमत्व, जे चातुर्य आणि राजेच्या चरणी असलेली निष्ठा लागते, या सर्व गुणांनी युक्त सर्व गुण संपन्न व्यक्ती आम्हाला एकच दिसते, तो म्हणजे खंडोजी. नाना थोर आहेत आऊसाहेब. नानांनी त्यांच्या तोंडून स्वतःचे नाव घेतले नाही किंवा स्वतःच्या कर्तबगार मुलाचे नाव देखील घेतले नाही. आऊसाहेबांनी मान डोलवली. महाराज साहेबांनी पारखलेल्या नानांसारख्या पट्टीच्या हेराने खंडोजीचे तोंड भरून कौतुक केल्यावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर काम करायला आवडेल असे सांगितल्यावर आम्हीही निशब्द झालो. खरे तर या पदाचा विचार करता आमच्याही डोक्यात खंडोजीचाच विचार आला होता. परंतु आम्ही नानांच्या अनुभवाला प्राधान्य देण्याचा विचार केला. आता त्यांनीच खंडोजीच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यावर आम्हाला सुद्धा खंडोजी ह्या पदासाठी सर्वतोपरी अतिशय योग्य वाटतो. आऊसाहेब बराच वेळ विचार करीत होत्या. शेवटी कितीतरी विश्वासाने त्या बोलल्या, अभिमान वाटतो आम्हाला नानासारख्या लोकांचा आणि ज्यांना खरेच गुणांची पारख करता येते, ज्यांच्या ठाई मोहाला जागा नाही. आणि खंडोजी, आमचा खंडोजी आहे सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरणारा. आता आम्ही निर्धास्त आहोत राजे. तुम्ही उठवू पाहणारे गुप्तहेर खाते स्वराज्याचा पाया ठरेल हे नक्की. हा खंडोजी तुमचा आणि स्वराज्याचा सर्वात मोठा पाठीराखा ठरेल. आऊसाहेबांच्या तोंडून आई भवानीच बोलते याचा प्रत्यय आम्हाला वेळोवेळी आला होता. त्यांचा निर्धार हाच आमच्यासाठी आशीर्वाद होता. आम्ही मनोमन सुखावलो. आऊसाहेब, आम्हाला जेवढा आई भवानीवर, रोडीश्वरावर आणि आपल्यावर विश्वास आहे तेवढाच या खंडोजीवर आहे. आमच्या मनीचे प्रयोजन बोलून दाखवण्यासाठी आऊसाहेबांनी अगदी जवळच्या लोकांची बैठक बोलवली. बैठकीत सर्वप्रथम वाढत्या स्वराज्यातील फडावरील कामांची चर्चा केली. इतर महत्त्वाच्या पदांच्या मानकऱ्यांचा मानमरातब केला. भविष्यात आपले पाऊल कसे पडणार आहे याचा खल झाला. सर्वात शेवटी आऊसाहेबांनी आमची खास बैठक आपण का बोलवली आहे याचे प्रयोजन सांगण्यास सुरुवात केली. स्वराज्याच्या कामात पडेल ती कामगिरी उचलण्यासाठी आपण सर्वजण अगदी हिरारीने सहभाग घेतो. वाटून दिलेले कामे जो तो चोखपणे पार पाडतो. कारभार चोख चालावा यासाठी आपण वेगवेगळे खाते निर्माण केले. त्यासाठी त्याचे प्रमुख नेमले. सेनापती मानकोजी दहातोंडे आपल्या सैन्याचे आणि घोडदळाचे अतिशय सक्षमपणे नेतृत्व करीत आहेत. डबीर काका चिटणीस सांभाळत आहेत. परंतु आजची बैठक आम्ही एक विशिष्ट मनसुबा मनी ठेवून बोलवले आहे. आमच्या शोभाराजांची जहागिरी अगदी छोटी असली तरी त्यांच्या मनीचे बेत आकाशाला गवसणी घालण्याचे आहेत. मोठे मनसुबे
तडीस न्यायचे असेल तर मोठी ताकद हाताला पाहिजे, जी दुर्दैवाने आपल्याकडे नाही. परंतु शिवाजीराजे बुद्धिमान आहेत. डोंगरा इतका भव्य हाती बसवायचा म्हणजे एकतर त्याच्या इतकी ताकद अंगी असावी लागते, नाहीतर त्याची कमजोरी जागा शोधून त्या जागी अंकुशाचा मार देऊन हाती बसवावा लागतो. यातले सोपे कुठले तर शत्रूची कमजोरी शोधणे आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी वार करणे हेच आहे. आपल्याला पुढे शत्रू म्हणून माजलेल्या हातीसारखाच गनिमी बादशाह्या उभ्या आहेत. त्यांना लोळवण्यापुरती ताकद कमवायला आपणा सर्वांचीच हयात कमी पडेल. म्हणूनच ह्या माजलेल्या हातीचे कमजोर गंडस्थळ शोधून योग्य वार करावा लागेल. तसे झाले तरच आपला निभाव लागेल. कमजोर जागा कळल्यावर त्यावर बिनतोड वार करण्यासाठी तुमच्याकडे शूरवीर शिवबाच्या पाठीचे आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु हातीचे कमजोर गंडस्थळ कुठे आहे हे शोधणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आऊसाहेब बोलताना आम्ही सर्वांचे चेहरे न्याहाळीत होतो. आऊसाहेब काय बोलणार आहेत याचा अंदाज कित्येकांना लागत होता, तर कित्येक जण अंदाज लावण्याचा प्रयत्न करीत होते. शत्रूची चोख माहिती काढणे, शत्रू मुलखाचा अंदाज बांधणे, आपल्यावर येणाऱ्या संकटाची ती संकटे येण्यापूर्वीच खबर मिळवणे, हे सर्व शक्य झाले तरच आपण टिकू शकणार आहोत. नाहीतर निव्वळ सेनाबळाच्या जीवावर आपण आजच हारलो असे समजावे लागेल. या सर्व बाबींचा विचार करता आपण आत्तापासून स्वराज्यात एक नवीन खाते तयार करीत आहोत, स्वतंत्र गुप्तहेर खाते. आऊसाहेबांनी स्वतंत्र गुप्तहेर खात्याची घोषणा किती समर्पक केली होती. सकाळचे पहिले सोनकिरण चेहऱ्यावर पडल्यावर चेहरा उजळून निघावा, अगदी तितके सर्वांचे चेहरे चमकले. आऊसाहेब लय नामी विचार केलात बघा, थोराड दादोजी गुप्ते बोलून गेले. हा विचार आमचा नाही, राजांचा आहे. त्यांनीच या कल्पनेला आणि या खात्याला जन्म दिला आहे. म्हणून शिवबाराजेंच्या दूरदृष्टीनेच हे खाते काम करेल. त्यांच्यावर फक्त आणि फक्त राजांची नजर असेल, त्यांचाच हुकूम चालेल. त्यात खुद्द आम्ही सुद्धा हस्तक्षेप करणार नाही. एरवी हे खाते संपूर्णपणे स्वतंत्र असेल. या खात्याचा प्रमुख त्याचे सर्व निर्णय घेण्यास स्वतंत्र असेल. त्यात राजे वगळता कोणीही बदल करू शकणार नाही. हेरगिरीच्या अनुषंगाने त्याने घेतलेले निर्णय म्हणजे खुद्द राजांचे निर्णय असतील. आमच्या सहित सर्वजण आऊसाहेबांचे बोलणे कान आणि मन लावून ऐकत होते. आऊसाहेब पण याचा प्रमुख कोण असणार आहे, हेरांचा प्रमुख पदाला किती महत्त्व वजन मिळणार हे सांगितल्यावर आपसूक सर्वांच्या मनी तो प्रश्न उठला असावा. परंतु सेनापतीच्या अधिकाराने मानकोजी काकांनी तो प्रश्न विचारला. गुप्तहेरांच्या प्रमुख पदांची जिम्मेदारी आम्ही. महासाहेब थोडा वेळ थांबल्या. सर्वजण एकमेकाकडे पाहत होते. बहुतांश लोकांची नजर नानांवर स्थिरावली होती. आऊसाहेबांनी अधिक वेळ ते कुतूहल ताणले नाही. त्या पुढे बोलल्या, असे पुढे या बहिर्जी. आऊसाहेबांच्या हाकेने मात्र बैठक अजून विचारात पडले. सर्वजण एकमेकांना ओळखत होते. तिथे कुणीही बहिर्जी नावाचा व्यक्ती नव्हता. सर्वजण कुतूहलाने एकमेकाकडे बघू लागले. दबक्या आवाजात कोण बहिर्जी, कोण बहिर्जी असा प्रश्न विचारू लागले. आऊसाहेबांचा आवाज सर्वांना शांत करीत बैठकभर उठला. नाना, आमच्या बहिर्जीला पुढे घेऊन या. आऊसाहेबांच्या वाक्याचा बोध नानांना आधीच झाला होता. ते एक वेळ हसले आणि त्यांनी सरळ खंडोजीच्या खांद्यावर हात ठेवला. खंडोजी मात्र चपापला. नानांनी आपल्या खांद्यावर का हात ठेवला आहे हा बोध त्याला काही केलं होईना. सगळी बैठक एकटक बावरून गेलेल्या खंडोजीकडे बघत राहिले. खंडोजी म्हणजे बहुरूपी, बहुआयामी, बहुगुणी, बहुभाषी, बहुकलाकारी. त्याच्या अंगातल्या कसबी आणि गुण मोजायचे झाले तर मोजता येत नाहीत. त्याचे मोजमाप फक्त बहु ह्या विशेषणात होते. म्हणून आम्ही त्याचे नाव बहिर्जी ठेवले आहे. आऊसाहेबांच्या त्या सार्थक वर्णन आणि खंडोजीला साजेल अशा नावाने सगळी बैठक खुश झाली. सर्वांच्या तोंडून वा वा, काय बेस नाव ठेवलंय, अक्षी खंडोजीला साजेस, असं आनंदाने वाक्य बैठकीत फुटू लागले.
बहिर्जी. आऊसाहेबांनी पुन्हा एकदा खंडोजीला हाक मारली. तिच्यासाठी सर्वच अनपेक्षित होते. आम्ही दिलेले नाव आवडले नाही वाटतं. आऊसाहेबांच्या मुखातून सुटलेले ते वाक्य ऐकताच बहिर्जी धावत जाऊन आऊसाहेबांच्या पायावर वाकला. भावना विवश होऊन रडू लागला. आऊसाहेब, धन्य झालो. साक्ष आई भवानीने टिळा लावल्यावर पुसतात होय. उठ. आऊसाहेब बोलल्या तसा खंडोजी उठून आऊसाहेबांच्या बाजूला आदबीने उभा राहिला. बहिर्जीला गुप्तहेर खात्याचा प्रमुख करा हे खुद्द नानाने सुचवावे हा नानांचा मोठेपणा आहे आणि बहिर्जीच्या कामाची पावतीसुद्धा. खंडोजी बैठकीचा मान राखीत आपल्या गुरुचे पाय डोळ्यांनीच शिवत होता आणि नाना बहुमान मिळालेल्या कर्तृत्वान शिष्याला पावल्या डोळ्यांनीच आशीर्वाद देत होते. आऊसाहेबांनी बहिर्जीला इशारत केली तसा बहिर्जी गुप्तहेर खात्याचा प्रमुख पदाची वस्त्रे स्वीकारायला आमच्या समोर आला. आमचा मनसुबा पूर्ण करायला बहिर्जीसारखे अनमोल रत्न आई भवानीने आमच्या दिमतीला पाठवले आहे असेच आम्हाला त्यांच्याकडे बघून नेहमी वाटत असे. पण आज जेव्हा तो आमच्याकडे चालत आला तेव्हा आम्ही यशस्वी झालो आहोत असेच वाटले. काशी आपाकडून सन्मानाचे तबक आम्ही घेतले. त्या तबकात नाईक पदाचा बहुरंगी फेटा होता. मानाची तलवार होती, एक कट्यार होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमची राजमुद्रा कोरलेले 9 ग्रहाची अंगठी होती जी संपूर्ण स्वराज्यात फक्त बहिर्जीकडेच असणार होती. ती अंगठी नव्हती तर तिच्या रूपात खुद्द आम्ही बहिर्जीसोबत असणार होतो. ती अंगठी म्हणजे बहिर्जीला मिळालेले अधिकार होते. ते मानाचे तबक आम्ही बहिर्जीच्या हाती कितीतरी अभिमानाने ठेवले आणि त्याने कितीतरी आदबीने स्वीकारले. मुजरा करीत त्याने आमचे पाय शिवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याआधीच आम्ही त्याला मिठी मारली. बहिर्जी भारावून गेला होता हे त्याच्या कोंडलेल्या श्वासावरून समजत होते. खूप मोठी जिम्मेदारी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत बहिर्जी, त्याला मिठीत घेत आम्ही बोललो. एका गोष्टीची खंत आजीवन आम्हाला असेल. इथून पुढे कुठल्याही खुल्या बैठकीत आम्ही तुमचा असा सन्मान कधीच करू शकणार नाही. आज होणारा हा तुमचा सन्मान कदाचित शेवटचा असेल, कारण इथून पुढे बहिर्जी कुठे आहे, काय करतो, त्याने काय केले हे फक्त तुम्हाला आणि आम्हालाच माहीत असेल. तुमचा सन्मान तर करता येणार नाहीच, परंतु तुम्ही केलेल्या कामाचे तुमचे नाव घेऊन श्रेयसुद्धा देता येणार नाही. बहिर्जी काहीच बोलत नव्हता. त्याचा गरम श्वास आमच्या खांद्याला जाणवत होता. आम्ही त्याच्या कानात फक्त त्याला ऐकू जाईल असेच बोलत होतो. त्याची फिकीर नाही राजे. खंडोजीला आई, बाप, देव सगळे होते, पण बहिर्जीला फक्त तुम्हीच आहेत. या बहिर्जीचा जन्म तुमच्यासाठी, जगणं तुमच्यासाठी आणि मरणंसुद्धा तुमच्यासाठीच. बहिर्जीला मिठीतून सोडवताना त्याचे ते वाक्य ऐकून आमच्या डोळ्यात दाटलेला अश्रूचा एक थेंब आऊसाहेबांनाच दिसला असावा. भरल्या बैठकीत राजे म्हणून आम्ही कोणाला इतका वेळ मिठी मारली असेल असे आम्हाला अजूनही आठवत नाही. त्याची साक्ष असणारी बैठक निशब्द झाली होती. आमच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. बैठकीचे मौन तोडण्यासाठी आम्ही पुढे बोललो. गुप्तहेर प्रमुख म्हणून नाईक हा खिताबत आम्ही बहिर्जीला बहाल करीत आहोत. बहिर्जी नाईक. वा, लई बेस नावासारखा गडी आणि या गड्यालाच शोभेल असं नाव. कोणाच्या तरी तोंडून हे वाक्य बाहेर पडले, पण आमचे लक्ष त्यावेळी स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक याच्याकडे होते. स्वराज्यात आमच्याकडे द्याल ते काम आम्ही करतो म्हणून विनवणी करायला आलेला खंडोजी आज स्वराज्याच्या स्वतंत्र खात्याचा प्रमुख झाला होता. त्याला साजेसे नाव त्याला मिळाले होते, बहिर्जी नाईक. त्या नावात त्याच्या गुणांना लागणारे विशेषण होते, कर्तृत्व होते आणि त्या कर्तृत्वाचा बहुमान सुद्धा होता. क्रमशः